आज आपल्या अकोला तालुक्यातील गारवाडी ह्या ठिकाणी आलो आहे। आज नाथू गुणाजी कांबळे या आजोबांचा 45वा वाढदिवस आहे। आज ह्या निमित्ताने आलो आहे आणि ते म्हणजे आपल्या अकोला तालुक्यात खूप मोठं भूषण आहे। त्याचे ज्यांनी त्यांच्या कार्यकाळात खूप मोठे मोठे कामं केले आणि 4 मंदिरं बांधले विनामूल्य आणि आजही बाबा आपल्या 50 फूट शिखरावरती जातात आणि तरुणांना लाजवेल असा आज उत्सव आहे। आज बाबांचा 45वा वाढदिवस आहे। माझं तर म्हणणं आहे आणि त्यांना आमच्या समोर 100वा वाढदिवस तुमचा साजरा व्हावा याशी कळकळीने प्रार्थना करतो। बाबांना वाढदिवसाच्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि बाबांचं एक दर्शन घेतो तर त्यांचं एक माझा एक आदर्श आहे असे बाबांना शुभेच्छा देतो। आणि ठीक आहे बाबा आता आणि इकडे शाहीर बी बसले। बाबा तुमचा हे आतापर्यंतचा प्रवास आहे तो आम्हाला थोडक्यात आपल्या तरुणांना सांगा। माझा प्रवास आहे नाचून तर गरिबीतून आलेलो आहे आणि शिक्षण फार माझं कमी आहे। बरं परंतु काही लोकांचा समाज आहे की प्रगती करण्यासाठी शिक्षण जरुरी आहे हो हो आणि पैसा पण जरुरी आहे। बरं माझ्याकडे शिक्षण पण नव्हतं आणि पैसाही नव्हता, परंतु माझी एक ईश्वरीची देणगी समजून मी ह्या माझ्या स्वभावाचाच आदर करत राहिलो। हो 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 म्हणजे कुणीतरी काही सांगितलं परंतु माझं एक ध्येय होतं, एक निश्चय होतं की कुठचंही काम करायचं झालं तर मी कुणाचा सल्ला न घेता नाही स्वतःच्या बुद्धीला जे पटेल तेच करत राहिलो। बरोबर अगदी बरोबर। आणि त्यानंतर त्याच विश्वासाने मी पुढे चालत गेलो। म्हणजे कुठच्याही कामामध्ये अपयश हे मला माहीत नव्हतं। बरोबर की किती कष्ट लागले किती वेळ गेला तरी मी ते काम पूर्ण केलं। बरोबर। आणि बाबा तुम्ही हे करत असताना तुम्ही त्या काळात मध्ये मुंबईला गेला 25 वर्षे कंपनी परमनंट नोकरी केली आर्टिकल डिझाईन तुम्ही 6वी शिकले असं तुम्ही म्हणताय पण तर तुमच्याकडे एवढ्या तुमच्या पदव्या आणि नंतर शेवटच्या कालावधीत तुम्ही मुंबई नेव्ही केवेट बेंगलोर जामनगर भुज दिलपेश येथे जॉब केला व बसनरी सप्लायर केला आणि त्याच्यानंतर स्वतःची कंपनी तुम्ही उघडली आणि ते बी चालू केलं। पण गावात तुमचं एवढं प्रेम होतं का तुम्ही ते सगळं सोडून नाही आपल्या सगळ्यांना सर्वसामान्य काय म्हणलं असता मी जात असताना निघालाय माझे भाऊबंध किंवा माझा तालुका किंवा गाव गेलं ते मला काही घेणं नाही मी माझं बघतो पण तशातलं नाही तुम्ही तुमचा स्वतःचा आणि गावाचा विकास केला आणि तुम्ही गावाला परत आले। आता मध्यंतरच्या काळामध्ये मी ज्यावेळी कंपनी स्थापन केली त्यावेळी कंपनीचे काही नियम असतात काही कायदे असतात बरोबर। मेटल कटिंग लायसन्स असावं लागतं, परत इन्कम टॅक्स असावं लागतो, सेल टॅक्स असावं लागतं। तर या सगळ्या गरजा भागवण्याची माझी नियती कुवत नव्हती फक्त माझ्याकडे काही अनुभव आणि काम करण्याची जिद्द होती। त्या आधारावर मी एका कंपनीला जॉईन होतो। एक भारत वायरोप म्हणून कंपनी होती। जॉईन होण्याचे कारण हे मी केलेली कामं त्यांना पसंत पडली ती योग्य होती त्यामुळे त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला। त्यांनी कधी मला माझं मजुरी काय होईल किंवा लेबर काय होईल कधी विचारलं नाही। तर ते अशी गव्हर्नमेंटची मोठी कॉन्ट्रॅक्ट घेत होते। त्यांनी एक वेळेस कुवेतचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्याला अमेरिकेची डिझाईन होती पण मग त्यांना असं मोठं काम माझ्यावर सोपवणं म्हणजे त्यांना विश्वास न करता ते स्टँडर्ड असते समजा। त्यांनी बँगलोरला ते जॉब दिला तर ते टेंडर त्यांना दिलं तुम्ही बनवा म्हणून आणि त्यांनी ते स्वीकारलं। ज्यावेळेस 6-7 महिने झाले तर तिथून काय आउटपुट नाही निघालं त्यामुळे मग त्यांनी मला विचारलं म्हणजे तुम्ही करणार का? करणार म्हणजे हा विषय जरा नंतर घेऊ आपण बँगलोरला जाऊ आणि तिथं काय केलं ते बघू। तिथे गेल्यानंतर मी ते बघितलं सर्व पण मला त्यांचा मार्ग चुकीचा वाटला। मी त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही हे चुकीचा मार्ग आहे। पण चुकीचा असं का 2 मिनिट थांबू तुम्हाला चुकीचं का ते कंपनीचा फक्त फायदा पण ते लोकांचा फायदा नाही तुम्ही लोकांचा फायदा बघत होता। फायदा नाही त्यांचा मार्ग सक्सेस होत नव्हतं समजा। त्यावेळेस मी त्यांना सजेस्ट केलं परंतु बँगलोर ही सिटी हाय इंग्लिश आहे हो बरोबर आणि मी एक साधारण माणूस आणि तुम्ही एक साधारण तरी मला अभिमान आहे का आदिवासी माणूस तिथं पोहोचला माझं समजलं तर त्यांचं यश नव्हतं मी साधारण माणूस माझं त्यांनी मानव घेतलं म्हणजे माझं मी मार्ग सांगितला बरोबर मी मार्ग सांगितला तो त्याने स्वीकारला नाही। आम्ही तिथून फिरून घरी आलो आणि त्यानंतर ते 2 महिने पूर्ण फेर गेले। मग ह्या कंपनी जी जॉईंट कंपनी होती भारत वायरोप त्या कंपनीने माझ्याशी परत संकल्प घातला की कंपनी जाऊन आला परिस्थिती बघितली तर आता आमचे ब्लॅकलिस्ट जायची वेळ येईल आणि स्टँडर्डचे टेंडर घेत असतो हे सक्सेस होणं गरजेचं आहे। तर मग काही करा पण आमची इज्जत म्हणा किंवा आपलं
जे सर्व आमचं तुमचे संबंध आहे त्या दृष्टीने तुम्ही जबाबदारी स्वीकारा. तुला ठीक आहे मी स्वीकारतो पण वेळ लागेल. आणि विशेष म्हणजे मी तिथे गेल्यानंतर मी काही नजरेने बघितलं चूक वाटलेली असेल मग त्याच्यामध्ये माझे विश्वास अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर तो जॉब मी स्वीकारला. 4 महिन्यामध्ये जॉब मी सक्सेस केला. 4 महिने जॉब सक्सेस केला. जानेवारी पार्टीची जॉब सक्सेस झाली. फुल झालं का? 2 मिनिटं ते चालेल पण. आणि मग त्यांनी एवढं कौतुक केलं की बिल मी त्यांना विचारलं बिल बनवून म्हटलं बनवा किती म्हणून तो तुमचा प्रश्न आला. काम तुम्ही सक्सेस केले बरोबर. हां मी माझ्या प्रमाणे बिल बनवून त्यांना दिलं. जे काही एक्सवायझेड त्यांनी मला 11,000 रुपये सरप्राईज दिला ती काट फेट न करताना. आणि त्यांचे संबंध मग माझ्या असाही सहज बसला की पूर्ण फॅक्टरीमध्ये मला फिरायला मुभा दिली की कोणती डेव्हलपमेंट करायची किंवा कोणतं सजेशन करायचं तुझ्या मान्य करायचं ते आम्ही स्वीकारू. तर एवढ्या काळामध्ये ते जॉब बनवताना त्यांनी ह्या कामासाठी 15 लाख रुपये खर्च केले. पण त्या काळात आणि शिवाय एक मी आयटम पुढे मी एक पाऊल पुढे टाकत गेलो. त्यांना विश्वास पडला की सक्सेस होणार आहे. आणि असं करून मी शेवटचं सक्सेस केलं आणि शेवटपर्यंत त्यांचे माझे संबंध चांगले राहिले. त्याच्यानंतर मी ठरवलं की आता मी कधी पैशाच्या मागे लागलो नाही. कारागिरी ही महत्वाची. बरोबर. आणि मला एक छंद कारागिरी म्हणून मी एक छंद म्हणून कारागिरी केलेली. बरोबर. मी नंतर गावी आलो. मला या बांधकामाचं काही माहित नव्हतं. मला ही विटाची साईज पण माहित नव्हती. मी हा स्वतः पिलर बनवलेला आहे मंदिरासाठी. परंतु ती वीट 9 इंचाची का 8 इंच हे मला माहित नव्हतं. इथं आल्यानंतर मी थापी हातात धरली सगळं काही की बांधकाम सुरुवात केली. त्यानंतर गावाला अशी अडचण आली का पैसा नव्हता. म्हटलं मग मी करतो माझा विश्वास ठेवा. असं करून मी मंदिर बांधायला सुरुवात केली आणि ते विश्वासात न जाता मी मंदिर सक्सेस केली. 1 झालं 2 झालं असे प्रत्येक मंदिर मी अशीच करत राहिलो. पण मी कधी असं गर्व नाही केला की मला याचं काही मिळत नाही म्हणून किंवा मानधन मिळत नाही म्हणून किंवा मी एक तुम्हाला सॅम्पल दिलंय आणि परत मला रिटर्न काहीतरी भेटायला पाहिजे अशी मी कधी अपेक्षा केली नाही. आजही करत नाही. बरोबर. असं माझा प्रवास. हो नाही बरोबर. तुम्ही आज 4 मंदिर विना मोबदला हे सोपं नाही. आज माणसाला एक घराला वीट देणंच आवडते कार्य तुम्ही केलं आणि खूप मोठं कार्य. आणि तुम्ही स्वतः फॅक्टरी चालू करून तुम्ही तिथे राहिले असते पण तुम्ही गावासाठी परत आलात आणि खूप तुमचं. आणि ह्या 85 वर्षामध्ये तुम्ही आज मंदिराच्या 50 फुटावरती चढताय. शेतात ते तुम्ही आज नांगर जातात म्हणजे तरुणांना लाजूला असं. आणि तरुणांना काय सल्ला आहे तुमचा द्यायचा? हा तरुणांना माझा हाच चाललाय. मी मग पण थोडक्यात शब्द सांगितलं की तुम्ही पैशाच्या मागे लागू नका. काय आजही समजा आमच्यातले काही तरुण समजा कुठेतरी मजुरीला जाणार समजा थोडक्यात म्हणजे मार्केटला जाणार किंवा अजून काही मजुरी करणार किंवा विहिरीची कामं घेणार. परंतु हे एक तात्पुरता विषय. बरोबर. मग त्यासाठी तुम्ही विनामूल्य म्हणा किंवा कमी पैशात म्हणा कुठेतरी एखादी फॅक्टरी जॉईन करा किंवा